जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि असाठी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। ठाकरे सरकार की अज्ञानता और नकारात्मकता के कारण महाराष्ट्र का ओबीसी आरक्षण रद्द कर दिया गया था। आरक्षण को लेकर महाविकास आघाड़ी सरकार कभी भी गंभीर नहीं थी। जब मध्य प्रदेश का ओबीसी आरक्षण टिकता है तो महाराष्ट्र में क्यों नहीं, ऐसा सवाल जिला भाजपा द्वारा किया है। मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण, मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण असं कसं देत नाही, असं कसं देत नाही। सुप्रीम कोर्टाच्या निकालानं हे सत्य अधोरेखित झालं की ट्रिपल टेस्ट करून मध्य प्रदेश सरकारनं त्यांच्या राज्यात असलेल्या ओबीसीला आरक्षण मिळवून दिलं आणि या महाविकास आघाडीच्या तिघाडी सरकारनं गमतीत ओबीसीचं आरक्षण हिरावून घेतलं। आता हे सत्य कोर्टाने समोर आणलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही या तिघाडी सरकारचा हा जो बुरखा आहे हा काल पूर्णपणे फाडून टाकला। ओबीसीवर अन्याय करणाऱ्या या तिघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जरी ओबीसीचं आरक्षण राजकीयदृष्ट्या नाकारलं गेलं असेल तरी भारतीय जनता पक्ष अकोला महानगर हा प्रयत्न करेल की जे ओबीसीचं आरक्षण होतं ते आम्ही तिकीट वाटपात तेवढ्या प्रमाणात ओबीसींना न्याय द्यायचा निश्चित प्रयत्न करू। राज्य सरकार ने विधायकों को आवास मुहैया कराने का फैसला किया है, लेकिन राज्य में बहुत से गरीब अभी भी घर से वंचित है। अमरावती शहर के वडाली में झुग्गी की घोषणा कर किराएदारों को उनका हक दिलाना, जरूरतमंद महिलाओं को नजूल की जगह देने की मांग के लिए स्वराज्य संगठन की ओर से अमरावती जिलाधिकारी कार्यालय में धरना प्रदर्शन कर जिलाधिकारी कार्यालय में चूल्हा जलाकर खाना बनाया गया। स्वराज्य सामाजिक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालय समोर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व बेघर भाडेकरूंना अमरावती शहरात आपल्या नजूलची जे शासनाची नजूलची जागा आहे ती जागा यांना देण्यात यावी अशी आम्ही 2 वेळा कलेक्टर साहेबांना मागणी केली, परंतु त्यावर काही तोडगा अजून निघाला नाही। काही भूमाफियांनी ती जागा हडपली आहे। ते जागा कलेक्टर साहेबांनी असे आदेश देऊन ती जागा या बेघर भाडेकरूंना देण्यात यावी हेच शासनाला आम्ही जागी करण्याच्या माध्यमातून आज येथे अन्न शिजवत आहे। या अन्नाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना असं आदेश देतो की तुम्ही तुमचे शासन प्रशासन आमदार साहेबांना 70 लाखाचे घरं देतात, परंतु या गोरगरीब बेघर भाडेकरूंना जर नजूलची जागा जर मिळाली तर त्यांचा जीवनाचा उद्धार होईल। त्यासाठी कलेक्टर महोदयांना, प्रशासनाला किंवा शासनाला जागी करण्याच्या उद्देशाने आज आम्ही कलेक्टर कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन स्वराज्य सामाजिक संघटनेच्या वतीने केले आहे। जर आम्हाला याच्यात कलेक्टर साहेबांना आजच्या तारखेत यश दिले नाही तर संपूर्ण अमरावती शहरातील बेघर भाडेकरू घेऊन कलेक्टर साहेबाच्या कॅबिनमध्ये अन्न शिजवल्या विना सोडणार नाही अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज ग्वाही। छत्रपति शाहू महाराज इनके स्मृति दिन पर शताब्दी महोत्सव कृतज्ञता पर्व कोल्हापुर में चल रहा है। इसमें छत्रपति शाहू महाराज ने कृषि क्षेत्र में बहुत बड़ा योगदान किया है। इस पार्श्वभूमि पर शाहू मिल में 20, 21 और 22 मई तक कृषि प्रदर्शन का आयोजन किया गया है। इसका लोगों ने अवश्य लाभ लेने का आह्वान जिलाधिकारी राहुल रेखावार इन्होंने किया है। नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर। आपल्या जिल्ह्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या 100व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने दिनांक 20, 21, 22 रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये श्री शाहू छत्रपती मिल येथे कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अतिशय भव्य स्वरूपात हे कृषी प्रदर्शन ज्यामध्ये 300 पेक्षा जास्त स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या विषयांवर जसे यंत्रे अवजारे, प्रात्यक्षिके, धान्य महोत्सव, शेती निविष्ठा, सिंचन सुविधा, कृषी प्रक्रिया यासारख्या सर्व विषयांवर आधारित आणि हरितगृह, बायोटेक्नॉलॉजी, मत्स्योद्योग, ॲक्वाकल्चर, अपारंपरिक ऊर्जा, मार्केटिंग तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या बाबींना सुद्धा यामध्ये शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। अतिशय आगळं वेगळं असं हे कृषी प्रदर्शन ज्यामध्ये
आपण परिसंवाद चर्चासत्रे पण आयोजित केलेली आहेत. शेतकऱ्यांना शास्त्रज्ञ आणि वेगवेगळ्या शासकीय आणि खाजगी संशोधन संस्थांचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे. विविध शेती उत्पादनं केवळ आजरा घनसाळसारखीच नाही तर बांबू आणि सेंद्रिय गूळ, करवंद यांसारख्या रानमेव्याची सुद्धा उपलब्धता या ठिकाणी ठेवलेली आहे. सर्व शेतकऱ्यांचा सहभागातून हा शेती महोत्सव, हा कृषी प्रदर्शन आपण आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना ही विनंती आहे की आपण सर्वांनी भव्य कृषी प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा. आपल्या जिल्ह्यातीलच नाही तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आणि नागरिकांना सुद्धा यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे मी आवाहन आपल्या सर्वांना करतो. धन्यवाद. सिक्योरिटी गार्ड मजदूरी करके अपना परिवार चलाने वाले और गीतों के जरिए आम्बेडकरी आंदोलन को नया आयाम देने में नांदेड़ के कवि गायक मोहन नौबते इनका बड़ा योगदान रहा है. साथ ही कवि गायक मोहन नौबते इन्होंने लिखा हुआ गीत सोशल मीडिया पर जमकर वायरल हो रहा है. नांदेडचा गीतकार कवी मोहनदादा नौबते मला म्हणतात. मी खूप पुस्तकं वाचली बाबासाहेबाच्या जीवनावरली. बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये कधीच कुणाला काय मागितलं नाही, फक्त देतच आले, देतच आले, देतच आले, देतच आले. मग ती समाजसेवा दिली, प्रत्येक व्यक्ती देतच आले. परंतु त्यांनी समाजाकडनं एक मागितलं. ते काय मागितलं मी माझ्या गीतातून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तर गीताचे बोल आहेत, कोटी कोटी मम चिला पिलानू इमान चुक पाळा अनुरथ समतेचा दिला तुम्हाला जीवापाड सांभाळा. कोटी कोटी मम चिला पिलानू अरे इमान चुक पाळा अनुरथ समतेचा दिला तुम्हाला जीवापाड सांभाळा. जीवन भर मी करून भ्रमंती सत्य शोधिलं त्यातून अंती. त्या सत्याच्या दाराला रे नकाच ठोकू ताळा अनरथ समतेचा दिला तुम्हाला जीवापाड सांभाळा. आचरण तुमचे शुद्ध असावे अरे कधी अपसातच युद्ध नसावे. संघटनातच ताकद तुमची अरे बदलून टाकू काळा अनरथ समतेचा दिला तुम्हाला जीवापाड सांभाळा. मला वचन द्या अरे मरणाधी, मला वचन द्या मरणाधी धरू नका रे घरचे भेदी. आहुतीला सिद्ध सारे, आहुतीला सिद्ध सारे नंतर मजसी जाळा अनुरथ समतेचा दिला तुम्हाला जीवापाड सांभाळा. धम्म ज्योतही दैवत ठेवा, धम्म ज्योतही, धम्म ज्योतही दैवत ठेवा. अखिल मानव बौद्धच व्हावा अरे स्वप्न भीमाचे सांग जगिया. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. कोल्हापुर
कोल्हापुर गोकुल दूध संघ को सत्ता बदले होकर 1 साल पूरा हो गया है। इस पार्श्वभूमि पर गोकुल दूध संघ कार्यालय पर पालक मंत्री सतेज पाटिल तथा ग्राम विकास मंत्री हसन मुशरीफ इनके मार्गदर्शन पर 1 साल में गोकुल दूध संघ को 4.25 करोड़ वृद्धि हुई है। जल्द ही 20 लाख लीटर दूध संकल्पना पूरा करेगी। इस बात की जानकारी चेयरमैन विश्वास पाटिल ने प्रेस वार्ता में दी। आताच चेअरमनांनी सांगितलं की वर्षभरच्या कालावधीमध्ये गोकुळनं केलेली प्रगती आणि ज्या उद्देशानं गेले 7-8 वर्ष हा गोकुळ दूध संघ शेतकऱ्याच्या मालकीचा व्हावा आणि शेतकऱ्याला 4 पैसे मिळावेत या भूमिकेतून हे सत्तांतर या सामान्य शेतकऱ्याने घडवलं, त्या शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठरून गेल्या वर्षभरामध्ये गोकुळचं कामकाज करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वच संचालक मंडळांनी अत्यंत कार्यक्षमतेने केलेला आपल्याला दिसून येईल, ज्याचा उल्लेख आबाजींनी केला की दूध संकलनामध्ये झालेली वाढ असेल, खर्चामध्ये केलेली कपात असेल, किंबहुना वर्षभरामध्ये 44 कोटी 62 लाख दूध कलेक्शन होत होतं, ते 49 कोटी 95 लाख लिटरवर गेलं, म्हणजे साधारणपणे 5 कोटी 33 लाख लिटर दूध हे वर्षभरामध्ये वाढलेलं आहे। आता हे दूध वाढत असताना 2 विषय आम्ही हाताळले। एक, वासाचं दूध कमी व्हावं या दृष्टीनं प्रयत्न केले, कुठल्याही राजकीय सूडबुद्धीनं काही होता कामा नये याची दक्षता घेतली। दुसरं, 2 रुपये 4 रुपये म्हशीला आणि 3 रुपये गाईला हा दरवाढ झाल्यामुळं लोकांच्यामध्ये एक विश्वासार्हता झाली की आलेले नवीन मॅनेजमेंट निश्चितपणे शेतकरी भिमुख कारभार करतं, हा विश्वास झाल्यामुळंच या दूध संकलनामध्ये वाढ झाली। आणि हे दूध पूर्वी कोल्हापूरमध्ये नव्हतं का, तर कोल्हापूरमध्ये हे दूध होतं, परंतु आम्ही जो टार्गेट ठरवलेला आहे की 20 लाख लिटरचं कलेक्शन हे या आमच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण व्हावं, त्या दृष्टीनं आमची वाटचाल सातत्यानं त्या ठिकाणी चालू। आणि म्हणून म्हशींना कर्ज देणं, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्जाची उपलब्धता करून देणं, अशा सगळ्या उपाययोजना, किंबहुना मला वाटते गोकुळच्या इतिहासात नेतृत्व करणाऱ्यांनी पहिल्यांदा सुपरवायझरांची बैठक गोकुळच्या टार्गेटसाठी किंवा गोकुळचं दूध उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी घेतली। आठवत असेल की अनेक वर्षाच्या संघर्षानंतर सभासदांनी ही संस्था ही नवीन परिवर्तनवादी संचालक मंडळाच्या हातामध्ये दिली आणि आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये भाषणं करत होतो, ही सत्ता मिरवण्यासाठी आम्हाला नको आहे, स्वतःच्या हितासाठी ही सत्ता नको आहे, टँकर आणि इतर गोष्टीच्या सुविधेसाठी आम्हाला सत्ता नको आहे। ही सत्ता पाहिजे आहे की दिवसभर शेणामताच्या मध्ये हात घालून या राबणाऱ्या आमच्या भगिनी आहेत, जे शेतकरी आहेत की ज्यांनी दुय्यम व्यवसाय म्हणून हा व्यवसाय पत्करलेला आहे आणि दिवस रात्र ते कष्ट आणि मेहनत करतायत, आपल्या जनावरांची निगा राखतायत, आपल्या मुलाला प्रसंगी दूध न देता ते डेअरीला घालतायत की आपल्या संसाराला त्याची मदत व्हावी। आणि म्हणून ही संचालक मंडळाची आमची जबाबदारी होती, त्या भावना आणि ज्या अपेक्षा आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने व्यक्त केलेल्या होत्या, त्या श्रमाला, त्यांच्या कष्टाला, त्यांच्या घामाला योग्य तो मोबदला देणं आणि त्यांचा सन्मान करणं हे सगळ्यात मोठं आमच्यासमोरचं आव्हान होतं आणि हे आमचं आश्वासन होतं। मला मनापासूनचा आनंद झाला। 3 गोष्टी आपण आता पाहिल्या असतील की गेल्या वर्षी आणि या वर्षीमध्ये जवळजवळ 5 कोटी लिटरची दुधाच्या संकलनामध्ये झालेली वाढ, 16 लाख लिटरपर्यंतचा रोजचा विक्रीचा गेलेला उच्चांक आणि जवळजवळ 10 कोटी रुपयाची खर्चामध्ये केलेली कपात आणि या संस्थेच्या वाढीसाठी ज्या 2 गोष्टी त्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी सविस्तरपणे केला की आपल्या नवी मुंबईमध्ये असलेल्या जागेचं विस्तारीकरण करण्याचा घेतलेला हातामध्ये प्रकल्प की ज्याच्यामुळं आपण भाड्यानं ते हाताळणी करून घेत होतो, पॅकिंग करून घेत होतो, त्यामुळे येणारा तोटा कमी होईल आणि पुढच्या भविष्यामध्ये भाकरपाडा या ठिकाणी नवीन जी MIDCने जी जागा दिलेली आहे ती घेऊन भविष्यामध्ये टप्प्याटप्प्यानं त्याचं विस्तार करण्याचा आमचा मनोदय आहे।
विश्व शांति के उद्देश्य संपूर्ण विश्व को अपने धम्म में समाने वाले तथागत भगवान बुद्ध की त्रिगुणी वैशाख पूर्णिमा के पावन अवसर पर जीवन विकास फाउंडेशन द्वारा अभिनय विभिन्न सामाजिक गतिविधियों का शुभारंभ किया गया। बौद्ध समुदाय को जागृत करने के लिए जीवन विकास फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष आयुक्त राजेंद्र वटाने के नेतृत्व में पूरे अमरावती जिले के प्रत्येक बौद्ध विहार को उपहार देकर अम्बेडकरवादी समुदाय के हर घर में 22 प्रतिज्ञा चार्ट, संविधान चार्ट, नौकरी संदर्भ पाक्षिक घर तक पहुंचाने का संकल्प इस बुद्ध जयंती के अवसर पर किया गया। यही हमारी शान है, नाम है, यही भारत की शान है। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। बुद्ध की करना जागृत करणं कठीण आहे। झोपीचं सोंग घेतलेलं आहे व्यक्ती, जो झोपलेला आहे त्याला चटकन जागी केल्या जाते, पण जो झोपीचं सोंग घेतलेला आहे त्याला जागी करणं हे कठीण काम आहे। तरी पण या समाजात जे स्वतःला बुद्ध म्हणून घेणारी जी मंडळी आहेत त्या प्रत्येकाकडे हा तुम्ही 22 प्रतिज्ञाचा जो एक चार्ट देऊन 22 प्रतिज्ञाचं पालन करण्याचं एक जो बाबासाहेबांनी जे प्रतिज्ञा दिल्या ते खरोखरच एक तुमचा स्तुत्य उपक्रम आहे। जरी झोपीचं सोंग घेतलेला समाज आहे। जय भीम सर्वांना, क्रांतिकारी जय भीम। सर्वप्रथम सरांनी जे आमच्याकडे 22 प्रतिज्ञांचं आम्हाला वाटप केलं आणि विद्यार्थ्यांना जे नोकरी संदर्भात किंवा त्यांना अभ्यास करण्यास उपयुक्त असे चार्ट्स आणि हे दिले आहेत, ते एवढा चांगला उपक्रम आहे की खरंच जगामध्ये बुद्धाचा जो आपल्याला धम्म आहे त्याची प्रचार आणि प्रत्येक उपासक उपासिका जे बौद्ध धम्मांना मानतात त्यांनी हा जो आहे 22 प्रतिज्ञाचं पालन करणे खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे। वाचाल तर वाचाल आणि जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला ह्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्यांचं सर्वांनी पालन करावे। आणि सर तुम्ही जो उपक्रम करताय तो खरंच वाखाणण्याजोगा आहे, तुमचं अभिनंदन आणि सर्वांना जय हिंद। दिल्ली एनसीआर के गुरुग्राम शहर में सम्यक बौद्ध विहार सेक्टर 102 तुल्लकोटी धनकोट द्वारका एक्सप्रेस हाईवे पर त्रिपावन बौद्ध पूर्णिमा पर महाबौद्ध वंदना बोधि वृक्ष वंदन कर जयंती बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाई गई। त्रिपावन बौद्ध पूर्णिमा पर बुद्ध समकालीन भिक्षु रट्टपाल श्रावक संघ को वंदन महान बौद्ध राजा सम्राट अशोक बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को भीम स्मरण गाथा करके भारतीय संविधान उद्देशिका श्रद्धा के साथ सभी उपस्थित जनों ने ली। धर्म और उपासना की स्वतंत्रता प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित। आज तारीख 26 नवंबर 1949 को एतद द्वारा इस संविधान को अंगीकृत अधिनियमित। तहसील अंतर्गत आने वाले बहुत सारे गांव के अनुसूचित जाति और अनुसूचित जमाती के लोगों ने महसूल और वन विभाग के जमीन पर खेती के लिए अतिक्रमण किया है, लेकिन प्रशासकीय स्तर पर अधिकारियों के बैठक में ये अतिक्रमण निकालने का निर्णय लिया गया। इस मुद्दे पर दलित पैंथर के प्रणेता भाई जगदीश कुमार इंगले ने अकोला जिलाधिकारी नीमा अरोरा से मुलाकात कर उन्हें निवेदन दिया और अतिक्रमण मुक्त मुहिम रोकने की मांग की। अगर इस मांग पर जल्द से जल्द निर्णय नहीं हुआ तो 25 मई को आक्रोश आंदोलन छेड़ने का इशारा दिया गया। समाज सुधारक
महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, गायरान जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, गायरान जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. खरीप हंगाम पेरणीसाठी संरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. खरीप हंगाम पेरण्यासाठी संरक्षण मिळालंच पाहिजे. त्यामध्ये ज्या जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम आहेत, त्यांनी अतिक्रमण मुक्त मोहीम राबवण्यासाठी गुप्तपणे इथलच्या महसूल प्रशासनाला आदेश दिलेले आहेत. त्यामुळं तालुक्यातील जिल्हाधिकारी महोदय, तालुका दंडाधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी प्रशासकीय पातळीवर बैठक घेऊन अतिक्रमण मुक्त मोहीम राबवण्याचा जो काही निर्णय घेतला, त्या निर्णयामुळं आमचे जे काही बिगर सातबारा शेतकरी आहेत, अतिक्रमणधारक लोक आहेत, यांच्यामध्ये एक तारांबळ उडाली असून अतिक्रमण मुक्त मोहीम राबवायची जर असेल तर शेतीसाठी असलेले अतिक्रमण वगळूनच ती मोहीम राबवण्यात यावे अशी मागणी मी सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेली आहे. आणि वृक्ष लागवडीच्या नावाखाली शेतीची अतिक्रमणे निष्कासित होणार नाही याची प्रामुख्याने दखल घेण्यासाठी पुन्हा प्रशासकीय बैठकीचं संविधानात्मक मार्गाने इथं समन्वय बैठक आयोजित करावी अशी मागणी आज इथं तहसील कार्यालय तेलारा इथे केलेली आहे. सन 2022-23चा जो खरीप हंगाम आहे, खरीप हंगामामध्ये काय जीवनावश्यक जिन्साची लोक दरवर्षीप्रमाणे पेरणी करतात, परंतु ही जी अतिक्रमण मुक्त मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या आमच्या अतिक्रमणधारक आणि बिगर सातबारा शेतकऱ्यांमध्ये एक तारांबळ उडाली आहे. सन 2022-23चा खरीप हंगाम हा धोक्यात आला नाही पाहिजेत, त्याचा सविस्तर पिकाचं संरक्षण झालं पाहिजे, त्याचे पीक विमा झाला पाहिजेत आणि पिकाच्या नोंदी झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीचे ध्येय धोरणं इथलच्या प्रशासकीय पातळीवर राबवली पाहिजेत. अन्यथा दलित पॅन्थरच्या वतीनं आम्ही तीव्र मोर्चा काढण्याचा इशारा निमा अरोरा ज्या जिल्हाधिकारी आहेत, विद्यमान जिल्हाधिकारी आहेत, त्यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपात दिलेला आहे. 25 मे पर्यंत त्यांना आम्ही अशी विनंती केली की 25 मेच्या अगोदर तुम्ही एक प्रशासकीय बैठक लावा, जिल्हा प्रशासकीय बैठक लावा. हा आमचा कळीचा मुद्दा आहे, पोटपाण्याचा प्रश्न आहे, भाकरीचा प्रश्न आहे, लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे. हा प्रश्नावर तुम्ही 25 तारखेपर्यंत बैठक लावा. जर यांनी तालुका पातळीवरती प्रशासकीय बैठकीचं आयोजन केलं तर निश्चित स्वरूपात आता मोर्चा वगैरे काढण्याचा काय आम्हाला काही म्हणजे याचा उल्हास नाही आहे. परंतु जर आमच्या न्यायावर गदा येत असेल तर मग जोर जुलूम के टक्कर में संघर्ष मारणार आहे. आम्ही बाबासाहेबाला मानणारी लोक अन्याय सहन करणार नाही. त्याच्यासाठी 25 मे रोजी आम्ही मोर्चा दळ काढायचो. मी बऱ्याच अतिक्रमणधारक व गोरगरिबांसाठी पूर्वीच्या काळापासून कार्यरत आहे आणि कार्य करत आहे आणि आतासुद्धा दलित पॅन्थर त्या चळवळीशी जुळलेली आहे आणि आतासुद्धा ते बऱ्याच लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन आणि मोर्चे करत असतात आणि गोरगरिबाच्या न्याय हक्कासाठी ते लढत असतात. त्यासाठी मी भारत पोहरकर रिपाई शहर अध्यक्ष दलित पॅन्थर यांना मी जाहीर पाठिंबा जाहीर करतो. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.